मित्र डॉक्टर संजीव लिंगवत आपल्यासमोर छोटासा आमच्या स्वामींसह व्हिडिओ. आमच्या इथे एक दाम्पत्य आलं सई लिंगवत मॅडमकडे आयुर्वेदाचार्य, आणि त्यांच्या बाबतीत त्या आपल्या भावना व्यक्त करू शकतात. या स्वामिनीच्या बाबतीत मी आपल्यासमोर त्यांना आणतोय. मित्र हे आहेत आपले कुबल मॅडम आणि नमस्कार, कुबल. मी सेजल कुबल. नमस्कार, मी सचिन कुबल. आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली. आमचे पहिले रिलेटिव्ह म्हणजे आमचे भाऊजी इथे लिंगवत मॅडम जवळ आले होते. त्यांना एक चांगला रिझल्ट भेटला. त्यांनी आम्हाला घेऊन आले म्हणून यांचं आम्हाला दर्शन झालं. आणि आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली. आम्हाला मूल नव्हतं. मॅडमांजवळ आलो आणि 3 महिन्यातच आम्हाला रिझल्ट भेटला. मॅडम आम्हाला परमेश्वराच्या स्वरूपामध्ये भेटल्या आणि त्या 3 महिन्यामध्येच आम्हाला चांगला रिझल्ट भेटला. आम्हाला मॅडमांनी जे औषध दिलं त्या औषधाने आम्हाला 3ऱ्या महिन्यामध्ये गुण भेटून आम्हाला आमची स्वामिनी नावाची मुलगी भेटली आहे. आणि याच्यापूर्वी काय डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतलेली का? आम्ही 10 वर्ष नाव नका घेऊ, फक्त 10 वर्ष आम्हाला ट्रीटमेंट चालूच होते. एक दिवस असा नाही गेला की कधी गोळी नाही घेतली. हां 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 तर म्हणजे 10 वर्षामध्ये दररोज तुम्ही, म्हणजे कसं असतं, एक मानसिक थोडासा प्रॉब्लेम असतो आणि एक त्या टेन्शनमध्ये तुम्ही आयुर्वेदिक औषधं लिंगवत मॅडम सुरू केलं आणि तुम्हाला रिझल्ट मिळाला. तुम्ही मगाशी मला बोलताना म्हटलात की आता स्वामीने आम्हाला झाली आणि पहिल्यांदाच आम्ही स्वामीला घेऊन दर्शनासाठी मॅडमांच्या आलो. याच्यानंतर आम्ही आमची बराडी त्या आम्हाला परमेश्वर स्वरूपामध्येच भेटलेले आहेत आणि मॅडम हे आम्हाला परमेश्वरच, आम्ही मॅडमांना परमेश्वराच्या रूपामध्येच बघितलेलं आहे. त्यांच्यामुळेच आम्हाला ही स्वामिनी नावाची कन्यारत्न प्राप्त झाले आहे. मित्र हो, अशा प्रकारची ही छोटीशी कहाणी आपल्यासमोर सादर केली आमच्या छोट्याशा स्वामिनीच्या बाबतीत. आपल्यासमोर आहेत कोबलताई आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पहिल्यांदा स्वामीला घेऊन आम्ही आलो ते मॅडमांकडे. आता ह्याच्यानंतर आम्ही भराडी देवीच्या दर्शनाला जाणार आहोत, ज्या आमच्या मूळ देवी आहेत. आणि अशी आयुर्वेदिक ट्रीटमेंट डॉक्टर सई लिंगवत यांनी खूप जोडपणा दिलेली आहेत. कुठे 10, 12, 15 अशा वर्षानंतर त्यांना मुलं झालेली आहेत. खरं तर हा व्हिडिओ आम्ही जाहिरातीसाठी करत नाही आहोत. आमचं एवढंच मत की ज्या लोकांना काही पॅथीमुळे, काही डॉक्टरमुळे, काही बाकीच्या औषध प्रणालीमुळे जर थोडासा विलंब होत असेल, काही ऑब्स्टॅकल्स येत असेल वांझपणा किंवा काही अशा गोष्टीमध्ये, तर त्याला नक्कीच आयुर्वेदामध्ये भरपूर उपचार आहेत. आपण आता ऐकलेली ही गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीच्या पाठीमागे आहेत त्या ह्या डॉक्टर सई लिंगवत, ज्याने ही ट्रीटमेंट आपल्याला केलेली आहेत. एवढंच सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.